वारीमध्ये मला ऍक्च्युली 3 विषय लक्षात आला. तो म्हणजे सर्वप्रथम सध्या मला दर्शन करायचं म्हटलं 3 ऑप्शन. इधर दुरून मला कलश दर्शन करून निघायचे या मुखदर्शन करायचे. मुखदर्शन करायला मला किमान 6 ते 7 तास लागेल. या पददर्शन करायचे. याच्यासाठी किमान या वर्षी तर जवळपास 18 ते 19 तास झाले. आमच्याकडे वारकरीचे तुम्ही तो क्लासिफिकेशन या वारकरीचे तुम्ही थोडं अनालाइज केलं तर जवळपास 60 ते 65% वारकरी जो आहेत आमचं वयोवृद्ध वारकरी. शेतीमध्ये काम करून आमच्याकडे येतात आणि बरेच वारकरीचे असं आहे की त्यांना आपण त्या व्हिडिओमध्ये पण बघू शकलं असेल की पूर्णपणे डिसेबल झालेली आहेत, वयोवृद्ध झालेली आहेत आणि पूर्णपणे काय म्हणतो आपण पॅरालाइज झालेले काही वारकरी आहेत. आता अशा असताना सध्या वयोवृद्ध वारकरी असो, पूर्णपणे पॅरालाइज झालेले वारकरी, आजारीपणे असलेले वारकरी असो, त्यांना सध्या दर्शन या समजा मी तो एक उदाहरण आहे. म्हणजे मी एक VIP दर्शन करून घेतलं तो एक उदाहरण आहे. दुसरा एक विषय सांगतो. वाकरीमध्ये एक वारकरी होता. वारकरीचं काय झालंय की रात्री स्ट्रोक आला. वाकरीमध्ये स्ट्रोक आल्यानंतर त्यांना म्हणजे स्ट्रोक आला म्हणजे मेजर स्ट्रोक आलेला नाहीये, मायनर स्ट्रोक झाला. त्यांना एक साईड पॅरालाइज झालं. त्यांना खूप मन दुखवलंय की ठीक आहे आम्हाला काही आता दर्शन घेऊ शकत नाही, काय करायचे म्हणजे मी थांबू शकत नाही, कलश दर्शन पण घेऊ शकत नाही. आम्ही त्यांना पकडून आम्ही आतमध्ये व्हीलचेअरवर घेऊन दर्शन करून आम्ही परत सोडवलं. म्हणजे हा जो विषय आहे ते खूप महत्वाचे. अशा पद्धतीने आता वयस्कर म्हणून सोडलं तर 35 लाखला 60% वयस्कर, 60%च्या बाई 65च्या वर असणार आहे असं प्रॅक्टिकल नाहीये. सो माझा पहिला पुढच्या वर्षी जो विचार करायचा आहे की पहिला जे कोणी ठराविक रुग्ण वगैरे असेल या पूर्णपणे पॅरालाइज असेल, 100% अंध असेल, अंध असलेले वारकरी सध्या तरी येत नाहीये. अशा पद्धतीने गंभीर आजारी या गंभीर स्वरूपाचं जे काही डिसेबिलिटी आहे ते डिसेबिलिटी आणि यांची पुढे वॉकवरून करू शकत नाही असं काहीतरी 8-9 क्रायटेरिया ठरवून ह्या वारकरींना सुलभ पद्धतीने दर्शन कसं घेता येईल हे मी विचार करत आहे. की कारण एवढंच एकच गोष्टी सांगतो मी, म्हणजे 15 दिवस दररोज काहीतरी नवीन गोष्ट आणि मला बरेच ऐकायला शिकायला भेटलं. ते वयोवृद्ध वारकरींना मी जो दर्शन VIP दर्शन करून घेतलं त्या वारकरीची चर्चा करत असताना त्या वारकरी सांगितलं की इतकी दिवस आलो मी, आता मला शेवटच्या एकदा मला विठ्ठलाचं दर्शन घेऊन मला आता पुढे जायचं. कळालं? पुढे जायचं म्हणजे मला हे सोडायचं. म्हणजे ते एक शब्द वापरला होता मराठीचा, मी असा विसरलो. मी अशा किती वारकरी आहे आमच्याकडे की मी शेवटच्या प्रयास म्हणून मला पंढरपूरला येतात. अशा पद्धतीने वारकरीला सुलभ दर्शन कसं करता येईल तो माझा विचार आहे. पहिला विषय ऑब्झर्वेशन आहे की जो पालखी स्थल आहे ते बरेच पालखी स्थल मध्ये फायर एक्सटिंग्विशर या फायरच्या काहीतरी घटना घडलं तर ते फायर मशीन नाही आता काय म्हणतो आपण ते अग्निशमन वाहन नाहीये. तो वाकरीमध्ये होता म्हणून तिथे एक मोठा डिझास्टर आम्ही प्रिव्हेंट केला. तिथे एक सिलेंडरचा फायर आला होता. इमिडिएटली विथिन फ्यू मिनिट्स म्हणजे 2-3 मिनिटला आम्ही हे बुजवलं. वाकरीच्या आगे नव्हतं ऍक्च्युली, नातेपुते असो मालशिरस असो तिथे कुठेही नव्हतं अग्निशमन वाहन नव्हतं. पण तो सुद्धा आता पुढच्या वर्षीपासून तो काटकोरपणे पालन करावं लागेल आणि पॉसिबल असेल तर प्रत्येक दिंडी सोबतच एक अग्निशमन व्हेकलचं नियोजन करावं लागेल. आणि तिसरा जो विषय आहे तो माझा एक फेलियर म्हणून पण म्हणू शकतो, तो म्हणजे घुसखोरी. मी थोडा लाईटली घेतला होता मी, पण इतकी जास्त प्रमाणे घुसखोरी झाला ना, मी तुम्हाला सांगू पण शकतो. इतकी जास्त प्रमाणे घुसखोरी झाला. आमच्या समोर मंत्री महोदय दौरा करत आहेत, पालकमंत्री महोदय असो या गिरीश महाजन साहेब असो, त्यांच्या समोरच घुसखोरी दर्शन रांगेत. तो हे घुसखोरीचं प्रकरण मला पूर्णपणे थांबवायला पुढच्या वर्षी मी नियोजन केलं. हा 3 विषय तर मी नक्की पुढच्या वर्षी मी आता विचारत आहेत कशा करायचे, काय करायचे. मी अजून थोडा इम्प्लिमेंट करत आहे, बरेच सल्ला वगैरे घेत आहेत. आपलं काही हा 3 विषय बद्दल तो इम्पॉर्टंटली वयोवृद्ध जो आहेत त्यांच्याबद्दल थोडा आपलं काही आयडियाज असेल तर माझ्याकडे शेअर करावे. पण अजून मला विचारत स्टेजवर आहेत ती प्लॅन करतात. विविध कार्यक्रमांसाठी 2000 चौरस फुटाचा AC बँकवेट हॉल, हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह, लग्न समारंभ, रिसेप्शन, वाढदिवस, सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये. पत्ता 195 बुधवार पेठ, सम्राट चौक, चिडगुप्कर हॉस्पिटल समोर, सोलापूर. संपर्क 8956 03 31 00 आणि 8956 03 31 01.